IPL इथं खेळलो होतो आणि तेव्हा पण गोलंदाजी पण माझी चांगली झाली होती. हे मैदान माझ्यासाठी लकी आहे आणि खेळपट्टी पण गोलंदाजांना तेवढी चांगली आहे. सिक्सर बॉल बघून भीती वाटते की गोलंदाजावर किती मार बसेल, पण तेवढीच चांगली विकेट आहे की त्याच्यावर चांगली गोलंदाजी करू शकतो आपण. आम्हाला गर्व वाटतं, अभिमान वाटतं आपला की इतके सारे रेग्युलर प्लेयर आहेत. आज तुम्ही 40+ आहेत, तुम्ही जसं सांगितलं, आणि त्यामधून तुम्ही मॅन ऑफ द मॅच आणि ते देखील पहिले. घरचा काय, घरगावल्यांना काय संदेश द्याल? आज तुमची डॉटर देखील आलेली आहे, काय संदेश द्याल? 40+ हा जस्ट माझ्यासाठी नंबर आहे. मी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त मी क्रिकेट खेळेन आणि तोच प्रयत्न माझा शेवटपर्यंत राहील. आणि संदेश द्यायचा बोललो तर जे पण आता जे प्लेयर आहेत त्यांनी आपल्या हेल्थकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून आत्ताचं स्पोर्ट्स कुठलं पण स्पोर्ट्स झालं तरी पण ते खूप कॉम्पिटिटिव्ह आलेलं आहे आणि त्याच्यात फिटनेस खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. O2 कॉम्बॉक्स, खूप साऱ्या शुभेच्छा कल्पेश. हो, पहिलाच बॉल सेकंड मॅचचा पाठवलाय समोर, आडव्या बॅटने तोही समोर खेचलाय, षटकार. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर्व माझे समालोचक मित्र आणि त्याचबरोबरीने या अगोदर तुम्ही समालोचन ऐकत होतात कुणालजी दाते सर, त्यांचाही आभार. पहिलाच बॉल फेस करत असताना उसळी दिली होती चेंडूला, त्या बाउन्सवरती चढून ऑन द टोज आडव्या बॅटने समोर लॉंग ऑफच्या दिशेने षटकार खेचला फलंदाज आदर्श घरातने. विस्फोटक फलंदाज आहे. PPLचं एक पर्व त्याने गाजवलंय. PPLचं एक पर्व त्याने गाजवलंय. संघ त्याचा विजेता राहिलाय. त्याचबरोबर त्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक देखील जिंकले. वैष्णव भोईर वेगवान गोलंदाज, स्वागत केले त्याचं पहिल्या चेंडूवरती षटकाराने. हो, पुन्हा एकदा फटका खेचायचा होता बॅकपट पॉइंटला. वैष्णव भोईरनं कमबॅक केलंय, चोख प्रत्युत्तर दिलं आदर्श घरातला. पहिल्या बॉलवरती षटकार, वैष्णव भोईरने फसवलं आदर्श घरातला. हो, पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, दमदार फटका. तो देखील वेगवान गोलंदाजाने एक चांगला बाउन्सर ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्या बाउन्सवरती चढून षटकार मारला होता, परंतु दुसरा चेंडू फुलर लेनचा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा आणि बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगला झेल. फलंदाज बाद झाला तो कर्णधार आदर्श घरात. एका बाजूला तुम्ही पाहताय शौर्य टायगर चॅम्पियन हा संघ मालक आहेत सन्माननीय विनोद शेठ घरत साहेब, मॅनेजर आहेत वेदांत घरत, अमर घरत त्यांच्या साथीला आहेत, आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी रामकृष्ण मुरुबी संघ मालक आहेत सन्माननीय दिनेशजी ठाकूर साहेब, आणि कॅप्टन आहे सोनू पाटील. वैष्णव समोर कुणाल नाईक. पुन्हा एकदा चेंडू ऑफ साईडला खेळायचा होता, बॅटच्या आतमधली कडा घेऊन बॉल मात्र चाललाय तो मिड विकेटला. सिंगलनं खातं उघडतोय तो मात्र भिंगारीचा कुणाल नाईक. चर्चा चालू होती महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या संघाची. संघ मालक आहेत सन्माननीय दिनेश ठाकूर साहेब, कॅप्टन लीड करतोय सोनू पाटील, मॅनेजर आहेत योगेश भोईर, अक्षय मात्रे त्यांच्या साथीला आहेत, आणि विशाल ठाकूर देखील त्यांच्या साथीला आहेत. दोन बलाढ्य संघादरम्यान PPLची ही दुसरी लढत. पहिला सामना जिंकला होता हिमांशू 11 कोलवाडी या संघाने. रवी शेठ भोईर साहेबांच्या संघाने विजयाची मोहर उमटवले पहिल्या सामन्यात. प्रतीक हो, बॅकफुटला जाऊन कट केलाय, डिलिशियस कट बाय प्रतीक सुरते. चौकाराने सुरुवात करतोय, 4 धावा.
वैष्णव भोईरच्या गतीचा वापर केला तो प्रतीक सुरतेने. आपलं खातं उघडलंय चौकाराने. नेल्सन फिगर 11 वरती 1. एक षटकार एक चौकार आलाय या ओव्हरमध्ये. वैष्णव हो उलटा मारलाय. दमदार सुरुवात केली फलंदाजी करत असताना. शौर्य टायगर चॅम्पियन या संघाने खेचलाय प्रतीक सुरतेने चौकार. हो 2 चौकार. पहिला चौकार जो आला हा उलटा फटका होता. प्रतीक सुरतेचा तयारच होता, बनवलाच होता हा फटका आणि त्यानंतर खूप चांगला स्ट्रोक. सन्माननीय संदीपजी वास्कर पुन्हा एकदा या मंचावरती त्यांचं आगमन होत आहे. ओ व्हॉट अ शॉट, हाय क्लास, टॉप क्लास, अवर्णनीय फटका होता तो प्रतीक सुरतेचा. सर्वांचं लक्ष लागलंय की कशा पद्धतीने हा फटका खेळला प्रतीक सुरतेने. हा फटका आठवण करून देतो रोहित शर्माची. ॲक्शन रिप्ले पाहायला मजा येईल ज्या पद्धतीने हा फटका खेचला प्रतीक सुरतेने. मागे थोडासा गेला आणि त्यानंतर प्रतीक सुरतेने हा रोहित शर्मा स्टाईल फटका होता. उडवला बॉल तो मिड विकेटला. नक्कीच आठवण झाली असेल सर्वांना ज्या पद्धतीने प्रतीक सुरतेने हा फटका खेचला मिड विकेटला. षटकार 6 धावा. कलात्मक फटका होता. मनगटी फटका, मनगटाचा वापर करून मारलेला हा फटका. पहिलं षटक समाप्त झालं वैष्णव भोईरचं. जरूर त्याने आदर्श गरजची विकेट घेतले परंतु धावा आल्यात या षटकामध्ये तब्बल 21. यंदाच्या वर्षी प्रेक्षकांना देखील नामी संधी आहे. SSD मोबाईलकडून 50 रुपयात बाईक जिंकण्याची प्रेक्षकांना संधी आहे. त्याचे कुपन्स DJ ऑपरेटर जे आमचे आहेत त्याच्या खाली आमचे काही सहकारी मित्र घेऊन बसलेत. 50 रुपयाचं कुपन फाडा. आणि मगाशी प्रवीण टेंबे सर जसे म्हणाले जरी तुम्हाला बाईक लागली नाही तरी सुद्धा जे उर्वरित पैसे असतील ते सत्कारणी लागले जातील यात अजिबात शंका नाही. संदीपजी वास्कर या पनवेल समालोचक असोसिएशनचे दीपस्तंभ, PTCचे दीपस्तंभ, त्यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय मंचावरती. सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्यात. कुणाल हलक्या हाताने मात्र चेंडू ढकललाय. बॉलिंगसाठी येतोय तो अतुल मात्रे. जुईचा हा गोलंदाज. चांगली सुरुवात केली कारण पहिल्याच ओव्हरमध्ये वैष्णव भोईरच्या विरोधात जोरदार आक्रमण केलंय. त्याच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार खेचला आदर्श घरतने आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला तो प्रतीक सुरतेने. सध्या तुम्ही एका स्क्रीनमध्ये मॅच पाहता आणि दुसऱ्या स्क्रीनमध्ये पनवेल समालोचक असोसिएशनचा सर्व परिवार. स्क्वेअर ड्राईव्ह मारायचा होता. बॅटच्या अगदी बॉटम एजला हा फटका लागला. हा संपूर्ण परिवार आहे. नेहमी समाजकार्य त्यांच्या वतीने होत असतं. मागील 5 ते 6 वर्ष पनवेल समालोचक असोसिएशन नुसतं क्रिकेट नाही म्हणजे नुसता आवाज नाही समालोचनातून जे जसे बोलतात की समाजकार्य करायला हवं तर ते समाजकार्य करतात आणि त्यांचे दीपस्तंभ आहेत संदीपजी वास्कर. 21 वरती 1 ओमकार पाटील यष्टांच्या मागून फिल्डिंगची सजावट करत असताना अतुल मात्रेने चांगली सुरुवात केली. 22 लॉस ऑफ 1. हो पुन्हा पाठलाग केला होता चेंडूचा अतुल मात्रेचा हा चेंडू परंतु पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. या धावा रोखाव्या लागतील कारण पहिल्या षटकात बेधुंद फटकेबाजी केले प्रतीक सुरतेने. असं वाटलं की आदर्श घरतने सुरुवात केल्यानंतर त्याची विकेट आली, दबाव वाढेल, परंतु तसं झालं नाही. प्रतीक सुरतेने ते अजिबात जाणून दिलं नाही. 23 धावा. पॉवर प्लेची सेकंड ओव्हर. बॉलिंग करतो अतुल. हो लाजवाब लाजवाब अफलातून दर्जेदार प्रतीक सुरतेचा मनगटी फटका. षटकार. सपासप वार करतोय सध्या प्रतीक सुरते त्याच्या विरोधातील असलेल्या गोलंदाजांवर. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही हा फटका पाहताय. काय कमालीचा फटका होता प्रतीक सुरतेचा. या अगोदर देखील चांगला फटका. हा फुलटॉस बॉल त्याला वळवला, तो स्क्वेअर लेगला, मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकलं स्क्वेअर लेगला. षटकार. कमालीची फलंदाजी. प्रतीक सुरते खेळतो 20 धावांवर. 2 चौकार 2 षटकार 4 चेंडू 20 वरती खेळतोय प्रतीक सुरते. कमालीची फलंदाजी. लाजवाब.
29 वरती 1 संघाची धावसंख्या. शौर्य टायगर चॅम्पियन. पुन्हा उलटा मारण्याचा प्रयत्न होता परंतु अगोदरच थोडा वळला. चेंडू उशिराने आला अतुल म्हात्रेचा. अंगावरती जाऊन चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडूची सुरुवात. लोकनेते रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा अमृत महोत्सव आणि त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आपण पाहिले आणि त्याचंच निमित्त साधून पनवेल समालोचक असोसिएशनने यंदाच्या वर्षी पनवेल प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचं देखील आयोजन केलेलं आहे. या पुढील दिवसांमध्ये आदरणीय लोकनेते खासदार साहेबांची उपस्थिती नक्कीच लाभेल. त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र जे आमदार आहेत या विधानसभा क्षेत्राचे प्रशांत ठाकूर साहेब देखील उपस्थित होतील. विकेट कीपर मिस झाला. आता फक्त पंचांचा इशारा येणं बाकी आहे. व्हाईट बॉल प्लस बोनस 4 एकूण 5 धावा या चेंडूवर. अतुल कदाचित हा देखील व्हाईट बॉल असावा. यस व्हाईट बॉल. आणि एक धाव जोडली जाते अतिरिक्त स्वरूपात. पॉवर प्लेच्या षटकांचा पॉवरफुल वापर करून घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. 35 धावा. काय फलंदाजी चालू आहे आणि त्याचा दबाव सपशेल जाणवतोय गोलंदाजांवर. तुटून पडल्या प्रतीक सुरते. 5 चेंडूंमध्ये 20 धावांवरती तो खेळतोय. स्क्वेअर ड्राईव्ह मारायचा होता. बॅटची कडा घेतली. जोरात मारण्याचा प्रयत्न. त्या कारणास्तव शॉट थर्डमॅनच्या वरतून बॉल फरार झाला. थर्डमॅनला आणखी एक चौकार. यापेक्षा सुरुवात का असू शकते. शौर्य टायगर चॅम्पियन संघाची विनोद शेठ गरत खुश असतील प्रत्येक सुरतेची बॅटिंग पाहून. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा की मिड विकेटचा कोण येणार. मिड विकेट वरून आला परंतु झेल सुटला. काहीच चांगलं घडत नाहीये सध्याच्या घडीला महालक्ष्मी रामकृष्ण मोरबी संघासाठी. प्रत्येक सुरतेचा झेल सुटलाय ज्याने सपाटून मार दिलाय गोलंदाजांना. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालीत. हा झेल सुटला पा. खरं तर मिड विकेटचा प्लेअर पाहत होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डरकडे आणि त्याच कारणास्तव मात्र जजमेंट चांगलं करू शकला नाही. धावत आला होता. झेल सुटला आणि तिथे 2 धावा 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्यात 39. प्रत्येक सुरते 7 चेंडू 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 41. हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि संघमालक कोलवाडीचे सन्माननीय रवींद्र शेठ भोईर कोलवाडी यांना विनंती आहे आपण मंचकावरती या. आपला शुभ सन्मान केला जाईल आणि त्यानंतर सन्माननीय शिवन्य 11 आदईचे संघ मालक सन्माननीय युवा उद्योजक किरण शेठ शेळके आदई यांनाही विनंती आहे आपण मंचकावरती या. आपला शाही सत्कार सोहळा PPLच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. अनेकांचं सहकार्य लाभलंय या पनवेल समालोचक संघटनेला. कारण महालक्ष्मी रामकृष्ण मोरबी हा संघ खेळतोय. त्यासाठी स्वर्गीय गोपाल जोशी व स्वर्गीय सुनील जोशी यांच्या स्मरणार्थ पेडगावचे समाजसेवक युवा समाजसेवक गुड्डू जोशी यांच्या वतीनं टी-शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत दोन्ही संघांसाठी. आणि आजचे जे हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी होते त्यांच्यासाठी सन्माननीय बाळू भोईर नितलजचे यांच्या वतीनं टी-शर्ट पुरस्कृत करण्यात आले होते. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. लकी ड्रॉला खरं तर बाईक आहे ज्याची किंमत आहे फक्त 50 रुपये. तर आमचे काही प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत जे इच्छुक आहेत त्यांनी ते लकी ड्रॉमध्ये आपली पावती 50 रुपये पे करून देऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला वेळ बाईक. आणि नाराज होऊ नका. खरं तर ज्यांना बाईक मिळणार नाही आहे त्यांनी जे 50 रुपये जे तुम्ही दिलेत लकी ड्रॉमधून ते समाज कार्यासाठी वापरले जातील. हे आमचा एकमेव महत्त्वाचा उद्देश आहे. ओटो कॉम्बॉक्स पहिला चेंडू सुरुवात करतोय सागर पाटील महालक्ष्मी रामकृष्ण मोरबी संघाकडून. किरवलीचा हा खेळाडू आहे. चांगली सुरुवात. धाव गतीला ब्रेक लावण्याचं काम करावं लागेल खास करून प्रत्येक सुरतेची विकेट. कुणाल नाईकने एक डाव एक बाजू सांभाळून ठेवले.
फुल टॉस, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. पंच येथे नो बॉल घोषित करतायत. 2 धावा तर नक्कीच, येस, नो +1 अशा 2 धावा जोडल्या जातील. सागर पाटीलने सुरुवात चांगली केली किरवलीच्या गोलंदाजाने, परंतु दुसरा चेंडू वेगाने टाकण्याच्या नादात बीमर टाकला आणि ते आता फ्रीडचा चेंडू असेल. पनवेल प्रीमियर लीग, मगाशी वैभव भोपी सरांनी उल्लेख केला. पनवेल क्रिकेट संघटना जी आहे, समालोचकांची संघटना, त्यांनी केलेलं मागील 5 ते 6 वर्षांपासूनचं समाजाप्रती काम खरोखरच उल्लेखनीय आहे आणि ही संकल्पनाच फार महत्त्वाची. थोडी चर्चा करतो ओमकार पाटील अंपायर समवेत. फ्रीडचा बॉल आहे, नामी संधी आहे आणि ती देखील कोणाला, प्रतीक सुरतेला, जो सुसाट सुटलाय. 7 चेंडू 25 वरती खेळतोय. काय मनगटी फटके त्याने सजवलेत. एक तर फटका रोहित शर्मा स्टाईल होता. हो, वेगवान चेंडू सागर पाटीलचा. बचाव हवाय. जेव्हा फलंदाज असे तुटून पडतात, त्यांची विकेट आपल्याला मिळत नाही, तर डॉट बॉलचं पर्सेंटाईल वाढवण्याचं काम गोलंदाजांनी करायला हवं. 5 गोलंदाज 5 षटकांसाठी वापरले जाणार आहेत, म्हणजे 5ही गोलंदाजांवरती तेवढी चांगली जबाबदारी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला प्रतीक सुरतेचा, परंतु यश काही आलं नाही. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. हेमंत कोळी सरांचा मात्र इशारा येतोय. धावगती मंदावायची असेल तर सागर पाटीलला हे षटक निर्णायक टाकावं लागेल, नाही तर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 41 धावा आलेल्या आहेत. 41, 43 धावा. तिसरं षटक. हो, बॅटच्या आतमधली कडा, विकेट किपर, चांगली फिल्डिंग, परंतु प्रतीक सुरते वेगानं धावला होता, पोहोचला तिथपर्यंत नाही. डायरेक्ट हिट मात्र झालं नाही. सिंगल रन. सागर पाटील पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर बीमरचा चेंडू, फ्रीड बॉलवरती त्यानं कुठलीही मुभा दिली नाही आणि आत्ताही लेग बायची धाव आली आणि आता या चेंडूवरती सिंगल आले. ब्रेक लावण्याचं काम केलंय. 45. हो, उलटा मारलाय. प्रतीक सुरते थांबायला तयार नाहीये. असं वाटलं ब्रेक लावलाय, परंतु नाही. अडथळे किती आले, त्या संकटानं आम्ही अजिबात धजत नाही, त्यांच्यावरती आक्रमण करतो हेच दाखवत असताना प्रतीक सुरते. एकूण 50 धावा. कव्हर्सला मारलाय. डीप मध्ये फिल्डर स्वीपर कव्हरला होता. 1 बाउन्स. प्रतीक सुरतेची कमालीची फटकेबाजी. आणखी चौकार. आणखी एक महत्त्वाची सूचना आम्ही प्रेक्षकांना देतोय. हा जो प्रेक्षक राजा तुम्ही आता आपल्या स्क्रीनवरती पाहताय, कदाचित तुम्ही आज कुपन फाडलं आणि पुढचे 8 दिवस तुम्हाला यायला जमलं नाही, किंवा फायनल डेला आम्ही जेव्हा लकी ड्रॉ करणार आहोत तेव्हा तुम्हाला जमलं नाही आणि ती बाईक तुम्हाला मिळालेली आहे, असं झालं तर तुम्हाला संदीपजी वासकर किंवा या कमिटी मेंबर्सकडून तुम्हाला कोणाला तरी फोन येईल फायनलच्या अगोदर, जे काही असेल ते. म्हणजे लक्षात असू द्या, संभ्रमात पडू नका प्रेक्षक राजा हो. ज्याला जी बाईक मिळाले त्याच प्रेक्षकांना ती बाईक दिली जाईल. नक्कीच समीर सर, भले तो प्रेक्षक उपस्थित असू द्या किंवा नसू द्या, तुम्ही तुमचं कुपन फाडा. शेवटच्या दिवशी जरी तुम्ही उपस्थित नसाल आणि समजा लकी ड्रॉमध्ये तुमचं नाव आलं तर आमच्या एखादा प्रतिनिधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, कॉल करेल, कारण त्याच्यावर आम्ही मोबाईल नंबर घेतोय. तर तुम्हाला कॉल केला जाईल. तुम्ही त्या 1 तासात फायनल होईपर्यंत नक्कीच बक्षीस वितरणापर्यंत तुम्ही आलात तर ती बाईक तुमची आहे. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 53. वैभव सर काय म्हणाल की प्रतीक सुरतेने जी फलंदाजी केली, 11 चेंडूंमध्ये 34 धावा कुठल्यात. ओमकार पाटील समोर आहे. खरं तर या टीमला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला सोनू पाटील लीड करतोय, परंतु यष्टांच्या मागून सूत्र हलवण्याचे काम ओमकार करतोय. प्रतीक सुरतेला तो कसा थांबवेल. मोठं आहे, परंतु ते त्याने ॲक्सेप्ट केले. तो सांगते की मीही माझा खेळ दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्यामुळे ते ज्या पद्धतीने त्याने आता बॅटिंग केले ते फारच आहे. जो चांगला खेळतो त्याची वाहवा होते, स्तुती होते, नो डाऊट. परंतु आता गोलंदाजीतून काहीतरी करिश्मा करण्याची त्यांचीही वेळ आहे. संधी प्रत्येकाची आहे, त्याचं सोनं करणं प्रत्येकाच्या हातामध्ये आहे.
क्या बात आहे. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे असं सुनीलजी गावस्कर यांचं मात्र वाक्य आहे. आणि त्या संधीच्या शेपटाला पकडून जो चांगलं काम करतो, जो चांगला खेळतो, तोच क्रिकेटच्या विश्वात मात्र यशस्वी होतो. पंच 1 मिनिट फक्त थांबा, 1च मिनिट. चला गेम ऑन करा. 12वा खेळाडू थोडा कन्फ्यूज होता, स्कोरनं त्याचं कन्फ्युजिंग दूर केलंय. चला मॅच ऑन. थोडी शंका होती परंतु ती जतीन घरात यांनी मात्र दूर केलेली आहे. जतीन गोंधळीने मात्र दूर केले. 53 धावा. रोहन मुंगाजी आलाय. फुल टॉस बॉल होता, बॅटच्या टो एंडला लागला. मिड विकेटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतोय. प्रतीक सुरते, कुणाल नाईक दोन्ही बाजून आक्रमण चालू आहे परंतु प्रतीक सुरतेने संपूर्णतः सूत्र आपल्या हातात घेतलेली आहे. प्रेक्षक राजा आपण पाहतोय मोठ्या संख्येने उपस्थित आहे. प्रेक्षक राजासाठी SSD मोबाईल कडून 50 रुपयात बाईक. फक्त तुमचं नशीब हवं आहे, बाकी काही नाही. 53 वरती एक मराठी माणसाचं हक्काचं दुकान SSD मोबाईल. तुम्ही सर्व हक्काचंच आहे कारण जो भूमिपुत्रांचा हक्कांचा लढा होता त्यामध्ये एक नाव संदीपजी वास्कर थोडे मला वाटले पडद्यामागे. कारण दिबा पाटील विमानतळाची प्रतिकृती ट्रॉफीमध्ये साकारण्याचं काम या संपूर्ण विभागामध्ये कोणी केलं असेल तर एकमेव पहिला माणूस होता तो संदीप वास्कर. याचं खरोखरच एक विशेष कौतुक व्हायला हवं. ती ट्रॉफी साकारली आणि रुपेशजी पाटील उलवेचे यांनी ती संकल्पना देखील साकारली आणि ती ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे. क्या बात आहे. खरोखरच त्यांचंही कौतुक. 54 वरती 1. रोहन मुंगाजी आलाय गोलंदाजीसाठी. फिरकीपट्टू आहे, जादूगार आहे ओळ्याचा परंतु व्हाईट बॉल. धावा रोखाव्या लागतील. धावा रोखल्या नाही तर मला असं वाटतं की धावांचा पूर येऊन जाईल समोरच्या टीमकडे. महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या टीमकडे बॅटिंग अटॅक चांगला आहे परंतु धावांचा पूर आला तर करायचं काय. 55. रोहन समोर प्रतीक. 11 चेंडू 34 वरती खेळतोय. धीम्या गतीचा बॉल पूल केला, ओळखलं आणि त्या बॉलला पाठवलं मिड विकेटला. प्रतीक सुरते कमालीची फलंदाजी करतोय. षटकार. थँक्यू डीजे. आणि इथे आता सध्याच्या घडीला प्रतीक सुरते पेटून उठलाय. कमालीची फटकेबाजी करतोय. 12 चेंडू 40 वरती खेळतोय. रोहन मुंगाजीचा हा चेंडू लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. टप्पा पडला, ब्रेक झाला, थोडा थांबला चेंडू, त्याला ओळखला आणि त्यानंतर फ्रंट फूट वरूनच हा फटका खेचला. हलकी बॅट जेव्हा तुमची असते ना तर त्याची आक्रमकता आपल्याला दिसून येते. हीच जर का बॅट जड असती तर हा फटका खेळताना थोडी कठीणाई झाली असती ती मात्र प्रतीक सुरतेला. परंतु लाईट वेट बॅट आल्या. बॉलचा पंच अगदी आपण पाहतो की बॉलची इलास्टिटी आता तर खतरनाकच आहेत. 61. लॉस ऑफ 1. 4थं षटक चालू आहे. मागच्या मॅचमध्ये 52 धावांचं लक्ष होतं. या मॅचमध्ये 61 धावा कुठल्यात. 4थं षटक चालू आहे. सातत्यानं प्रयत्न चालू आहे. रोहन मुंगाजी आणि ओमकार पाटील, सोनू पाटील फिल्डिंगमध्ये फेरबदल करण्याचे प्रयत्न करतायत. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आता मागे चाललाय, डीपमध्ये चाललाय. जो स्क्वेअर लेगला होता तो आतमध्ये आणलाय. जो काऊ कॉर्नरला होता त्याला प्रॉपर मिड विकेटला आणलाय. वाडिश लॉंग ऑनला एक जण उभा आहे. वाडिश लॉंग ऑफला एक उभा आहे. डीप कव्हरला एक उभा आहे. कदाचित स्विच हिटच्या फटक्यासाठी डीप थर्डमॅनला एक प्लेअर लावलेला आहे तो प्रतीक सुरतेसाठी जो खेळतोय 12 चेंडू 40 वर. समोर आहे रोहन मुंगाजी. फुलटॉस बॉल, गॅप भेदले. प्रतीक सुरते खतरनाक खेळतोय. आणखी एक चौकार. आदिवासी दलित बहुजन संघटी फटक्यांचा बादशाह प्रतीक सुरते वाघेवली वाड्याचा सध्या मैदानात खेळतोय. आणखी एक स्वीपचा दर्जेदार चौकार
त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. काय मनगटी फटका खेळला, गुडघा टेकून चौकार. वेगवान चेंडू, बॅटची आतमधली कडा, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू. फक्त एकच धाव, पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल. याकडे सगळ्यांचं लक्ष. 14 चेंडू 45, प्रत्येकची धावा आणि ते शौर्य टायगर कुटुंब बांधन संघाची धावसंख्या आहे ती मात्र 66. 6 चौकार आणि 3 षटकार मारलेत आतापर्यंत प्रतीक सुरतेने. डेंजरस बॅटर प्रतीक. रोहन समोर मारलाय लॉंग ऑनला, जितका उंच तेवढाच लांब गेलाय. कुणाल नाईकचा फटका, षटकार. थँक्यू. लांब लॉंगॉनच्या दिशेने हा षटकार. 72 धावा. लेग ब्रेक लवकर ओळखला. पॅरलल स्ट्रोक बाय कुणाल नाईक. बॅक टू बॅक 2 षटकार. प्रेक्षकांनी झेल टिपलाय. चार षटका आणि 78 धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. ती शौर्य टायगर चॅम्पियन कुटुंब बांधन या संघाची. 14 चेंडू 45 वरती खेळतोय तो प्रत्येक आणि त्याला कुणाल नाईक देखील तेवढीच चांगली साथ देतोय. 9 चेंडू 17 वरती तो खेळतोय. वरती 1. काही फलंदाजी चालू आहे दोन्ही बाजूने. असं वाटलं की प्रतीकच्याच बॅटमधून धावा येतात. नाही, कुणाल नाईकच्या बॅटमधून शेवटच्या 2 चेंडूंवरती रोहन मुंगाजीच्या विरोधात चांगला गोलंदाज आहे, परंतु प्रॅक्टिस कितपत आहे हे ठाऊक नाही आणि त्याच्या विरोधात 2 षटकार आले. अनेक स्पर्धा येत आहेत याच विभागामध्ये. अगदी थोड्याच दिवसांमध्ये पापडीचा पाडा येथे देखील एक स्पर्धा संपन्न होईल. सृष्टी 11 पापडीचा पाडा प्रवीणजी घरत यांच्या मार्फत. प्रतीक सुरते अर्धशतक. पनवेल प्रीमियर लीग 4थं पर्व. पहिलं अर्धशतक या पर्वातील ठोकलंय ते मात्र वाघिवली वाड्याचा या प्रतीक सुरतेने. दर्जेदार हा खेळाडू आहे. मैदानाच्या चहूबाजूने त्याने फटकेबाजी केली. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या प्रतीक सुरतेसाठी. काय मंडळी, प्रतीक सुरतेची बॅटिंग आवडली का? तर एकदा जोरदार टाळ्या. पीपीएल मधील पहिलं अर्धशतक. लॉंग ऑफ आणि ते जेल सुटलाय. प्रतीक सुरते आज नशीबच घेऊन आलाय. अर्धशतक त्याचं झालंय आणि संघाची धावसंख्या 80 पार जाऊन पोहोचल्यात. 80 पार. 85 धावा झाल्यात. सुरज सर, संघाचे संघ मालक खुश झालेत. विनोदजी घरत यांच्याकडून प्रतीक सुरतेसाठी 5000 कॅश प्राइज. क्या बात आहे. खोलात टाकला होता हा चेंडू. वेगवान चेंडू होता. गोलंदाज हर्षल मात्रेचा. शेवटचा षटक घेऊन आलाय तो हर्षल मात्रे. कोळखेचा हा खेळाडू आहे. कोळखे पेठ. 85 लॉस ऑफ 1. धावा रोखायचे, जास्त धावा देऊन चालणार नाही. या षटकातील अद्यापही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्धशतक आपण पाहिलं. संघाचं शतक होईल का कंप्लीट? 3 चेंडू बाकी. 85 धावा. हो, कुणाल नाईक प्रयत्न करतोय आपल्याच फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. एकच धाव. चांगली गोलंदाजी. जेवढ्या धावा कमी येतील तेवढं सोनू पाटीलला आणि ओमकार पाटीलला माहिती आहे की तेवढं चांगलं आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही टार्गेट, आणि आपल्या स्क्रीनवरती पाहतोय ओमकार पाटील जो या धावांचाही पाठलाग करू शकतो हे सर्वांना ठाऊक आहे. मोरबीचा हा सुपरस्टार खेळाडू आहे. या क्रीडांगणापासून अगदी अवघ्या किलोमीटरच्या अंतरावरती त्याचं गाव आहे, परंतु त्याची दहशत संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 86 धावा. 1 विकेट. पार्टनरशिप केवढी मोठी बिल्टअप केली ती कुणाल नाईक आणि प्रतीक सुरतेने. 16 चेंडू 52 वरती खेळतोय. पीपीएलचं पहिलं अर्धशतक या वाघिवली वाड्याच्या सुपरस्टारने झळकवलं पहिल्याच दिवसामध्ये. हर्षल. 2 चेंडू शिल्लक. हो, उलटा मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही जमलं प्रतीक सुरतेला. यावेळी हर्षल मात्र हुशार निघाला.
हर्षलचं कौतुक आहे, सागरचंही कौतुक आहे. सागर पाटीलने 11 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. हर्षल मात्रेच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु मागच्या 4ही चेंडूंवरती फक्त 2 धावा आल्यात. कंट्रोल केलंय. हे जी धुलाई चालू होती, ज्या पद्धतीनं प्रतीक सुरते खेळत होता, कुणाल नाईक त्याला साथ देत होता असं वाटलं. आणि हे पार्टनरशिप 28 बॉलमध्ये 70 धावांची पार्टनरशिप, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे प्रतीक सुरतेचं 17 बॉल 52 आणि कुणाल नाईकच्या 11 चेंडूमध्ये 18. लास्ट बॉल, हो पायातला बॉल, पुन्हा एकदा मनगटी स्ट्रोक, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर. एक धाव की दुसरीचाही प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल आणि इथे फलंदाज झालाय बाद कुणाल नाईक. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. PPLचं पहिलं अर्धशतक या सत्रामध्ये आपण पाहिलं ते प्रतीक सुरतेचं आणि टीमची टोटल शौर्य टायगर चॅम्पियन कुटुंब बांधन या संघाची टोटल आहे 86. 87 टोटल आहे. 88 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी. परंतु आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने आयोजित 4थं पर्व पनवेल प्रीमियर लीगचं पहिलाच दिवस, दुसरा सामना आणि KDH वाघिवलीवाड्याच्या सुपरस्टारने अर्धशतक झळकवलंय, विस्फोटक इनिंग साकारली, तोच हा प्रतीक सुरते. सत्र संपलंय, 87 धावा झाल्यात, 88चं टार्गेट आहे आणि ह्या आकर्षक ट्रॉफीज आणि आता सज्ज झालाय या धावा रोखण्यासाठी तो मात्र शौर्य टायगर चॅम्पियन कुटुंब बांधन हा संघ, ज्या संघाचे संघ मालक आहेत, ज्यांनी 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं प्रतीक सुरतेला, विनोदजी घरत, आणि दुसऱ्या बाजूने आहेत महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या संघाचे दिनेशजी ठाकूर. सत्र समाप्त झालंय. एका सरळ रांगेत मात्र हा संघ आतमध्ये येतोय आणि विनोदजी घरत जे संघ मालक आहेत शौर्य टायगर चॅम्पियन कुटुंब बांधनचे, त्यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद विनोदजी घरत, तुमचे मनापासून आभार. आणि हे आमचे समालोचक मित्र, त्यांच्यामध्ये संतोषजी घरत देखील आहेत आणि त्यांचे सहकारी देखील आहेत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचताय. हे मराठी माणसाचं जे हक्काचं दुकान आहे SSD मोबाईल, यांच्या वतीनं 50 रुपयात बाईक जिंकण्याची तुम्हाला PPL मध्ये संधी आहे. त्यासाठी फक्त तुमचं नशीब असायला हवं. आणि ते जे कुपन्स आहेत 50 रुपयाचे, ते महेंद्र दादा आणि संतोष दादा हे मात्र घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत. त्यांचंही मनापासून आभार. प्रेक्षकांचंही स्वागत. परंतु कुठेही जाऊ नका. पहिल्या डावात धावांचा धुमाकूळ आपण पाहिला, धावांचा महापूर आपण पाहिला, परंतु या महापुराला उत्तर देण्यासाठी महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी सज्ज असेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. कारण पनवेल प्रीमियर लीग आहे आणि या पनवेल प्रीमियर लीगचं एक सुसज्ज असा स्टेज व्यासपीठ तुम्ही सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहताय. धावांचा पाठलाग कसा होईल या आपण ऐकूया द्वितीय सत्रामध्ये. त्या अगोदर पाहुण्यांचं स्वागत आपण या मंचावरती करतोय. सन्मानित करूया महालक्ष्मी मोरबी संघाचे अगदी पुरस्कर्ते सन्माननीय दिनेशजी ठाकूर साहेबांचा ओनर अगदी सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा संघ मालक म्हणून आपण त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान करत आहोत. PPL साठी प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून भरपूर सहकार्य असतं आणि सातत्यानं आपण क्रिकेट खेळाडूंना विश्वास दाखवतो, खेळ चांगला हो हीच प्रत्येकाची सदिच्छा असते. दिनेशजी ठाकूर एक उत्कृष्ट खेळाडू देखील राहिलेत, माझे खेळाडू ते आहेत आणि क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. आम्ही रवींद्रजी भोईर आपण आला असाल, त्यासोबत किरणजी शेळके आपण आला असाल आणि त्यासोबत विनोदजी घरत यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो की आपण ओनर सन्मान चिन्ह आणि आपला शुभ सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यावं. सन्माननीय श्री गणेश ठाकूर यांना मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 मधील आमचे आजचे हे प्रमुख मान्यवर, मी सन्माननीय ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. थँक्यू गणेश ठाकूर, आपलं मनपूर्वक आभार. कोपरोली गावचे आमचे सन्माननीय मनोहरजी म्हस्कर साहेबांना मी आमंत्रित करेन. आमचे पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या आयोजककर्त्यांमधील आणि या समालोचन क्षेत्रातील उत्कृष्ट आवाज रोशनजी पाटील शिरोले यांचे मामाश्री सन्माननीय म्हस्कर साहेबांचा आपण आदरातिथ्य शुभ सन्मान इथे करत आहोत.
थँक्यू, आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे पेठ गावातील माजी खेळाडू सन्मान्य श्री निकेतन शेठ घरे साहेब यांच्याकडून सिक्सर किंग आणि चौकार किंग या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात येतात. कैलासवासी लहू पदू घरत यांच्या स्मरणार्थ व कुमार परीस निकेतन घरत सिक्सर किंग आणि फोर किंग, चौकार किंग आणि षटकार किंग हे आम्हाला ट्रॉफ्या त्याने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. त्यांचे सुपुत्र परीस घरत यांनाही आम्ही आमंत्रित करू. सन्मान्य निकेतन शेठ घरत, आपण आपला शुभ सन्मान घेण्यासाठी यावं. परीस आलाय. पहिल्यांदा आपण त्यांचे सुपुत्र परीस यांचा शुभ सन्मान करतोय. आणि सन्माननीय निकेतन शेठ घरत, बघा परीसच्या चेहऱ्यावरील स्माइल बघा, भरपूर तो खुश आहे आज. परीस, क्रिकेट आवडतं का? हो. पुढे जाऊन खेळाडू होणार? टिकलं. क्या बात आहे. तुला काय आवडतं, बॅटिंग की बॉलिंग? बॅटिंग. खेळाडू कोण आवडतं तुला? हा. आवडता खेळाडू कोण? ओंकार पाटील. वा, क्या बात आहे. चला बघूया तर ओंकार पाटीलची ही फलंदाजी आणि ऐकूया सन्माननीय कुणालचे दाते सर. धन्यवाद. स्ट्रायकिंग एंडला तोच आलाय ज्याच्या नावाचा तो गवगवा होता प्रेझेंटेशन बॉक्समधून एका चिमुकल्याच्या माध्यमातून. परीस घरत याचा आवडता प्लेयर ओंकार पाटील आहे आणि सोनू पाटील ही सलामीची जोडी आहे. चला तर रन चेसिंगला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट वरून बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय पहिला पीपीएल चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर तडाखेबंद सुरुवात. अप्परकट खूपच चांगला होता. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा आल्या. दबाव असेल आता गोलंदाजावर. पहिले षटक हाताळतोय गोलंदाज कुणाल नाईक आणि समोर होते एअर स्ट्राईक फलंदाज ओंकार पाटीलच्या बॅटमधून. स्वीप केलाय गॅपमध्ये, डीपमध्ये फिल्डर येतोय स्क्वेअर लेगला. सिंगल ओंकार पाटीलच्या खात्यामध्ये जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 5. लक्ष या मॅचमध्ये सर्वाधिक मोठं आहे. धावा करायच्यात 88. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं आणि त्याचमुळे हा जो खेळ आहे तुम्हाला सगळ्यांना वेळ लावून सोडतो. आणि त्याचमुळे आजची जी रात्र आहे, आजच्या रात्रीमध्ये हा सामना नक्की पाहायला विसरू नका या पीपीएलच्या दरम्यान, कारण हा सामना शेवटच्या बॉलापर्यंत रंगू शकतो जर मैदानामध्ये ओंकार टिकला. ड्राईव्ह खूप चांगला आहे, खूपच चांगला. स्क्वेअर ड्राईव्ह ते दाखवत असताना डीपमध्ये फिल्डर येतोय. फंबल झालाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा घेऊन जाईल. बॅटर सोनू पाटीलचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर डबलच्या मदतीने 7. लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवसाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय या क्रिकेटच्या प्रसंगी. पनवेल प्रीमियर लीग प्रसंगी हे 4थं पर्व आहे. 5 लाख रुपयाचं पारितोषिक. डेड बॉलचा इशारा प्रथम आहे या स्पर्धेमध्ये. द्वितीय पारितोषिक 2.5 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 1.25 लाख रुपयांनी, चतुर्थ पारितोषिक 1.25 लाख रुपयांनी. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक इलेक्ट्रिक स्कूटी, विजेत्या संघ मालकाला एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे. समोर फटका सजवलाय. फिल्डर तिथे होता. मिड ऑफला हा झेल टिपला जाईल. सोनूला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. महालक्ष्मी मुरबीला पहिला धक्का.
त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आलेली आहे. फक्त 50 रुपयाचं कूपन आणि SSD मोबाईल यांच्या माध्यमातून ती इलेक्ट्रिक स्कूटी आहे प्रेक्षकांसाठी. आणि त्यातल्या त्यात त्याचा देखील उपयोग समाजसेवेसाठी होईल. हात देऊ मदतीचा संकल्प समाजसेवेचा हेच ब्रीदवाक्य पुढे घेऊन जात असताना पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व 4 तुम्ही अनुभवताय. मात्र विकेट गेली आहे, मोठा धक्का बसलाय टीम महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या टीमला. सात रन. नवीन फलंदाजीसाठी वैष्णव भोईर नावा गावचा हा खेळाडू. आल्या स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंट आणि गलीच्या दरम्यान सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 8. आता 80 करायच्यात अजूनही. 88चं टार्गेट आहे, म्हणजे 25 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि पुढे 80 धावांची गरज आहे. म्हणजेच काय, पहिल्या डावामध्ये जसं अर्धशतक आलंय प्रतीक सुरतेचं, तशीच बॅटिंग करावी लागणार आहे. काय बॅटिंग केली आहे, 53 धावांची अफलातून खेळी प्रतीक सुरतेची आणि त्याने बॉल फेस केले त्याच्यामध्ये 18, म्हणजे ऑलमोस्ट 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा होता. 6 चौकार आणि 4 षटकार त्याने मारले. असं वाटत होतं की हायलाइट्स पाहतोय मी त्या साईड स्क्रीन जवळून. ओमकारने लेट कट केलाय, फिल्डर आहे तिथे थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला एकच धाव मिळेल. सोपं नाही आहे ज्यावेळेला तुम्ही 88 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरता. ओमकारने एक गोष्ट चांगली केली की शेवटच्या बॉलला सिंगल घेतली, कारण स्ट्राईक त्याला पाहिजे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर 9 धावा, 1 फलंदाज बाद. सगळ्यात रास्त मागणी आपल्या भूमिपुत्रांची, कारण तेवढं मोठं कर्तृत्व आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या समाजकारणात, राजकारणात. लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांचं. आणि आता आपण पाहतोय दुसरा सामना आहे स्पर्धेचा पनवेल प्रीमियर लीगचा. सेकंड ओव्हरला आता सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी आलाय विनोद भगत, कुंबडभुजे या गावचा खेळाडू आहे. वेगवेगळ्या नोड नुसार देखील आता पनवेलचा परिसर ओळखू लागलाय. एअरपोर्ट झाल्यापासून काही नोट्स पडलेत, याही परिसरामध्ये काही नोट्स आहेत. आणि आता उल्वे नोट परिसरातील आणि कोंबडभुजे गावचा हा खेळाडू आहे विनोद भगत. शहराचं निर्माण होत चाललंय. सिडको आल्यामुळे बाजूला मेट्रो ट्रेन देखील आपल्याला पाहायला मिळते. जीवन बदलतंय, जीवनमान बदलतंय आणि त्यातल्या त्यात क्रिकेटवरचा प्रेम आणि उत्साह काही कमी होत नाहीये. ड्राईव्ह खूप चांगला केलाय, बरोबर पॉइंट मधून स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना ओमकार पाटीलने स्ट्राईक का ठेवली ते यासाठी चौकार. चांगला फटका, खूपच चांगलं टायमिंग. स्क्वेअर ऑफ द विकेट नेहमीच चांगला खेळतो हा खेळाडू. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फुलर लेनचा बॉल, परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह, पॉइंट मधून काढला बॉलला. परत एक वेळा चॉप केलंय, कापलंय. अरे तोपर्यंत एक धाव मिळेल. गलीमध्ये फिल्डिंग चांगली होते, फक्त सिंगल तिथे मिळेल. आणि कुणाल नाईकची चांगली फिल्डिंग. बिंगारीचा खेळाडू गली रिजन मध्ये जो सध्या स्क्रीनवर आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 14. परंतु प्रत्येक बॉल तुम्हाला आक्रमणच करावं लागणार आहे अशी परिस्थिती आली आहे. गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला पहिल्या सत्रामध्ये. पहिलं षटक पॉवर प्ले 20, दुसरं षटक 21-20 ने सुरुवात झाली, म्हणजे 2 ओव्हरमध्येच 41 होत्या. फटका
फसलाय, अंपायरचा सिग्नल वाईड, एक्स्ट्रा रन मिळेल. विनोद यांच्याकडे अनुभव आहे नो डाऊट. कोंबडभुजे गावचा हा खेळाडू आहे विनोद भगत. आणि सध्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने वातावरण आहे पनवेल परिसरामध्ये, खारघर परिसरामध्ये, नवी मुंबई परिसरामध्ये, थंडी नाहीशी झाले आणि त्यातल्या त्यात तप्त गरम वातावरण. फटका हवेत समोर मारलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैष्णवच्या बॅटमधून येतोय घणाघाती हमला, हा येतोय षटकार. कडक बॅटिंग, टीमची धावसंख्या 21 आणि हा फ्रंट व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. जसा बॉल पुढे टाकला, लेंथ बॉलला समोर फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेटिश लॉंग ऑन. यानंतरचा होणारा सामना विजेत्या टीममध्ये होणार आहे. आणि पहिला सामना जिंकलेला संघ हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी. आपण तयार राहा, पुढच्या मॅचचा लगेचच टॉस होईल. या मॅच मधला विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल, त्यानंतर पराभूत झालेले 2 संघ चौथ्या मॅच मध्ये खेळतील. मग एका संघाचा प्रवास इथे संपेल या स्पर्धेमध्ये. परत एक वेळा ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, एक टप्पा घेत जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, येतोय चौकार, 4 धावा. इस बॉल मध्ये 63 पाहिजेत. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकणार आहात या संपूर्ण क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. 5 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे आणि सगळ्यात मोठं पॅकेज आहे मनोरंजनाचं क्रिकेटच्या बाबतीत पनवेल प्रीमियर लीग. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हे 4थं पर्व आहे पनवेल प्रीमियर लीगचं आणि त्यातल्या त्यात ग्रामीण धमाका क्रिकेट लीगचा देखील एक मोठा तडका दिला आहे या स्पर्धेमध्ये. 24 टीम तिथेही खेळण्यासाठी सज्ज आहेत. म्हणजे एकाच स्पर्धेमध्ये 2 स्पर्धा तुम्हाला ऍक्शन मध्ये असणार आहेत. पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने विनोद स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद होतोय, विकेट गमावली आहे दुसरी टीम महालक्ष्मी रामकृष्ण मुरबीने. निखिल म्हात्रे आला आता फलंदाजीसाठी. या सीझनची सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली आहे. एक बाईक त्याने जिंकले, परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर ही विकेट आली आहे आणि स्ट्रॉंग अपील होती ती उचलून धरली. पंचांनी टीमची धावसंख्या 25, 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज निखिल आलाय, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. एक बाईक या सीझन मध्ये त्यांनी जिंकली आहे नागझरीच्या स्पर्धेमध्ये. आमदार ट्रॉफीचं आयोजन मला वाटते भारत म्हात्रे यांच्या वतीने ती स्पर्धा होत असते दरवर्षी. सीझनच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसामुळे लेट झाली, परंतु चांगली झाली आणि तिथे बाईक जिंकली आहे खेळाडूने. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला, पॉवर प्ले संपलाय आणि मुरबी टीमच्या खात्यामध्ये आहेत महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी टीमच्या खात्यामध्ये धावा 25, 2 फलंदाज बाद.
विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. बालूदादा भोईर आपले शुभ हस्ते रेवणजी पाटील यांना सन्मानित करावं. आणि एक महत्त्वाचं पारितोषिक आम्ही अनाऊन्समेंट करतो. या स्पर्धेमध्ये षटकार किंग मोस्ट सिक्सेस हा पारितोषिक आहे. ट्रॉफी देखील आहे. स्वर्गीय लवजी पद्दू घरत यांच्या स्मरणात कुमार परीस निकेतन घरत यासकडून पेडगावचे त्यांचं मनपूर्वक आभार. आणि मोस्ट फोर्स सर्वाधिक चौकार किंग जो पुरस्कार आहे त्यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यांनाही शुभेच्छा. तर विनंती करतो परीस निकेतन घरतजी आपला सन्मान घेण्यासाठी आपणही स्वागत कक्षामध्ये यावं. धन्यवाद. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच परत एक वेळा पनवेल प्रीमियर लीग च्या चौथ्या पर्वामध्ये जिथे दुसरा सामना रंगतोय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये अडचणीमध्ये वाढ होत आहेत महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाच्या. परंतु अजूनही हा सामना संपलेला नाहीये त्यांच्यासाठी. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 63 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 63 धावा, ऑलमोस्ट 21 सरासरी. त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 3 षटकार मारावे लागणार आहेत. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. फिल्डर आहे तिथे, नाही मिळणार धाव. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. गोलंदाज प्रतीश मस्कर काळुंद्रेचा. सकाळ चषकामध्ये या प्रतीश मस्करने खूप चांगली कामगिरी केली आहे. जी स्पर्धा CBD बेलापूर येथे रंगते रायगड भवनच्या क्रीडांगणावर या प्रतीशने छाप सोडली आहे तिथे. चांगला गोलंदाज आहे प्रतीश काळुंद्रे संघाचा. फटका हवेत आहे. फिल्डर आहे तिथे, म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला. चांगला गोलंदाज आहे प्रतीश. आणि स्वीपर कव्हरला फलंदाज आउट होतोय ओमकार पाटील. पनवेल समालोचक संघटना अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग, संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संदीप वासकर. तेवढीच मेहनत आमचे दोन्ही बंधू त्याच्यामध्ये रोशन पाटील, प्रवीण डेंबे यांनी घेतली. स्पर्धा संपन्न करण्यासाठी सचिव संतोष घरत यांनी घेतली आहे. त्याचबरोबर सर्व शिलेदार या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी मेहनत घेतली आहे खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला पाहिजे. वैभव पाटील असतील, वैभव भोपी हे सध्या मुख्य व्यासपीठावर आहेत. सगळ्यांची प्रचंड मोठी मेहनत आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे. ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलंय या संघटनेचे प्रत्येक समालोचकांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मगाशी प्रवीण टेंबे यांनी सांगितलं की ऑलमोस्ट 30 पेक्षा जास्त समालोचक या स्पर्धेला समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील. मोठी संघटना त्यांनी निर्माण केली आहे. फुलर लेनचा बॉल होता, अपील केली जाते, परंतु प्रतीशला माहीत नाही की बॉल मागे विकेट किपरच्या हातात नाहीये. आणि मग त्याने पाहिलं, स्वतःला सावरलं, थांबला. होतात या गोष्टी, होतात इन्सिडेंट. त्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये हिट ऑफ द मुमेंट. कारण कधी कधी असं असतं की आपण त्या मुमेंटमध्ये सर्व काही करून जातो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकलंय. सेलिब्रेशनचंही तसंच असतं विजेता झाल्यावर. चला हा बाकीचा भाग. फटका अप्रतिम, दर्जेदार, स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा षटकार. अप्रतिम सॉन्ग आहे आमची PPL पनवेल प्रीमियर लीग आणि तेवढाच दर्जेदार फटका. पहा, फ्रंट लेगला वेगळं केलं, म्हणजेच थोडंसं मागे खेचलं आणि त्याचबरोबर जिथे आमचे डिस्क जॉकी आहेत म्हणजे DJ तिथेच हा षटकार ठोकलाय. 6 धावाला. टीमची धावसंख्या 31. फलंदाज अतुल बॅटमधून हा सिक्सर. परंतु लक्ष मोठं होत चाललंय या बुरबी टीमच्या समोर. गोलंदाजाने थोडीशी हाराकिरी केली, भरपूर धावा खर्च केल्या. ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव तिथे मिळताना दिसेल. आणि पहा फिल्डिंगचा दर्जा काय, दर्जेदार फिल्डिंग.
आणि हेच होतं ज्यावेळेला तुम्ही धावा स्कोअरबोर्डवर लावता तुमचा एक संघ दिसतो, बॉडी लँग्वेज दिसते तुमची क्रिकेट खेळायची. शौर्य टायगर जसं नाव आहे, शौर्य टायगर तसा खेळ आहे सध्या या टीमचा. या टीमचे संघमालक नक्कीच खुश असतील. विनोद घरत, आदर्श घरत कर्णधार, वेदांत घरत मॅनेजर आणि अमर घरत हे मॅनेजर आहेत या टीमचे. सध्या संघ चांगली कामगिरी करतोय आणि ते आणखीन एक डॉट बॉलने षटकाची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची. धावा झाल्यात 32-3. टीम महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी. काय नको? ओके चला ड्रिंक्स ब्रेक नको आहे. चला मॅच सुरू ठेवा. आता 25 स्ट्रिक झालेत कारण डे नाईट तेही करतायत. ओके पाणी नको आहे. डे नाईट नाही पाणी नको आहे. कहाणी बदलते लगेच. प्रत्येकाला एक घराची ओढ लागलेली असते. असं वाटतं कधी घरी एकदा जातोय आणि त्याच्यानंतर ती विश्रांती, परत एक वेळेला मॉर्निंग शिफ्ट, मग नाईट शिफ्ट. धकाधकीचं जीवन जेवढं समालोचकांचं असतं तेवढं पंचांचं असतं, त्याचबरोबर DJ ऑपरेटर्सचं असतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही घडामोडी घडत असतात. परंतु क्रिकेटवरचं प्रेम सगळ्यांचं अबाधित आहे. मग ते कॅमेरामॅन असो, PTC देखील सकाळ चॅम्पियन्स लीग सध्या कव्हर करतायत बेलापूरला. तिथून ते कॅमेरामॅन परत एक वेळेला या ठिकाणी येणं, ते कॅमेरा सेट करणं, ते कॅमेरा लावल्यानंतर टेलिकास्ट करणं हे सोपं नाही आहे. त्याच्यासाठी मी दळवी बंधूंचं कौतुक करेन. दोन्ही दळवी ब्रदर्स, किरण दळवी आणि केतन दळवी, तेच आहे ना, मग केडीच बोललोय. केडीचा स्क्वेअर आहे. चला तर परत एक वेळा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओ स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे हा बॉलर. पहिलाच बॉल पा काय टाकलाय. चांगल्या टप्प्यावर. विकेट. समीर आहे गोलंदाजीसाठी आणि समीरची गोलंदाजीची स्टाईल आपल्याला आवडली. पहिला बॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळला आणि दुसरा बॉल देखील. न्यू यंगस्टर वहाळ या टीमला तो बिलॉंग करतो आणि त्याची शैली पहा गोलंदाजी करत असताना. परफेक्ट फॉलो थ्रू, रिलीज ऑफ द डिलिव्हरी चांगलं आहे. भविष्य आहे खेळाडूचं. सिद्धी करवलेच आहे. भरपूर कन्फ्युजन आहेत. एकतर वाळाचा किंवा सिद्धी करवलेचा. नंतर आपण त्याला विचारू एक्झॅक्ट कुठल्या गावचा आहे. बॅट्समनचं नाव सांगा आता. सुजय. बीट केले. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल पा. या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय समीर. तिसरा चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. सुजय मात्रे सध्या फलंदाजीसाठी आल्याने त्याच्या विरुद्ध देखील डॉट बॉल. म्हणजेच काय तो दबाव बनवलाय. समीर पुढचा बॉल घेऊन. आणखीन एक बॉल आणि या वेळेला पंच सांगतात हा वाईट बॉल असेल. मॅच सुरू ठेवा. रिव्ह्यू नाहीये तुम्हाला त्या व्हाईट बॉल साठी. फटका उंच गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल पकडला जाईल. आणखीन एक विकेट. गारद फलंदाज. सुजय आउट.
हा विकेटचा बॉल जो स्क्वेअर लेगला उडवला गेला, सुजयची विकेट तिथे मिळाली आहे आणि सलग डॉट बॉल येत आहेत या ओव्हरच्या दरम्यान. 1 रन आली आहे, ती वाईड बॉलच्या स्वरूपात आली आहे आणि विकेट देखील आलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दर्पण आलाय, दर्पण मडवी, परंतु लक्ष्यापासून पूर्णपणे बॅकफुटला आहे संघ, दूर आहे. आणखीन एक विकेट मिळू शकते. मी म्हणूनच मगाशी उल्लेख केला या गोलंदाजाचं भविष्य उज्ज्वल आहे, परंतु स्वतःने झेल सोडलाय, कॅच ड्रॉप. कारण त्याने या ओव्हरमध्ये विकेट 2 घेतल्यात, 1च धाव खर्च केली आहे आणि बॉल चांगले टाकतोय. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध चांगले बॉल टाकले, राईट हँडेड बॅटरला की ओव्हर द विकेट टाकतोय. पाय ॲक्शन रिप्ले. म्हणूनच या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल आहे. चांगला गोलंदाज उभारून येईल हा खेळाडू. स्वतःवर नाराज आहे, झेल सोडला त्याच्या हातातून. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. आणि आता ती ऊर्जा त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसते. टाळ्यांचा गजर करतात प्रेक्षक. फलंदाज बाद. थँक्यू. कुणाल दाते सर, या स्पर्धेमध्ये तुम्ही एक दृश्य पाहिलं असेल, कदाचित माहिती नाही, परंतु आमचे जे खजिनदार आणि सचिव आहेत संतोषजी गरत आणि महेंद्र पाटील आणि सदस्य अलंकार पाटील सध्या लकी ड्रॉचे कुपन सेल करतायत. नामांकित नाव आहे, परंतु स्पर्धेचे आपण आयोजक आहोत, घटक आहोत. ती जबाबदारी आता ते पूर्ण करताना पाहायला मिळतात. कारण मी आता उल्लेख केला की 50 रुपयाचा लकी ड्रॉ जरी असेल, मोटरसायकल जरी मिळाली नाही तरी तो जो नफा आहे 50 रुपयाचा, तो गरजू लोकांना समाज सेवेसाठी वापरला जाईल. ते अगदी बरोबर आहे आणि तेवढंच मोठं कार्य तुम्ही सगळ्यांनी केलंय. मोसारे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, पुस्तके वाटप तुम्ही 2019ला केलं. शिरवली येथील शाळेतील मुलांना छत्री आणि क्रीडा साहित्याचं वाटप तुम्ही 2020 मध्ये केलंय. 21 मध्ये वावंजे येथील खानाचा बंगला येथे गरजू लोकांना दिवाळी फराळ आणि घरगुती वस्तू तुम्ही वाटप केल्यात. 2022 मध्ये दामोली येथील गरजू लोकांना दिवाळी फराळ आणि घरगुती वस्तूंचं वाटप तुम्ही केले. बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ओवेपेठ पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि संगणकाचं वाटप 2023 मध्ये तुम्ही केलंय. उल्वेच्या शाळेमध्ये जाऊन जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही संगणक वाटलेत आणि त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि त्यातल्या त्यात आता या स्पर्धेमध्ये SSD मोबाईलकडून जी बाईक इथे देण्यात आली आहे लकी ड्रॉसाठी, 50 रुपयाचं नाममात्र कुपन आहे. जरी प्रेक्षकांना इथून ती बाईक लागली नाही, मात्र जे रक्कम जमा होणार आहे ती देखील समाज कार्यासाठी वापरली जाणार आहे आणि त्यामुळे असोसिएशनचं कौतुक होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये संतोष घरत, महेंद्र पाटील सध्या आपण पाहतोय प्रेक्षकांमध्ये आहेत. अलंकार पाटील तिथे आहेत. यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पनवेल प्रीमियर लीग आणि सगळ्यात मोठं शिवधनुष्य उचललं या सगळ्यांनी. संदीप वासकर, अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग, संस्थापक पनवेल क्रिकेट समालोचक संघटना, रोशन पाटील, प्रवीण टेंबे, संतोष घरत, महेंद्र पाटील, प्रीतम भोपी, वैभव पाटील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बीट होऊन बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात जातोय. अलंकार पाटील सध्या प्रेक्षकांमध्ये आहेत. राजकिरण कोळी, निनाद कदम, लहू फडके, मोहन पाटील, सँडी पालकर, सुनील तांडेल, विवेक भोपी, या सगळ्यांची मेहनत. त्याचबरोबर सर्व पंच, जतीन गोंधळी जे सध्या स्कोरिंगची भूमिका पार पडतायत. आणखीन एक डॉट तेजसकडून, लगातार डॉट बॉल येत आहेत आणि सामना समाप्तीच्या मार्गावर आहे. आता फक्त औपचारिकता राहिली या मॅचमध्ये असं दिसतंय. हेलिकॉप्टर फटकाय, हवेत आहे, फिल्डर नाहीये, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून. षटकार. चला टॉस साठी यायचंय. टीम हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी, कॅप्टन प्रशांत पाटील. ऑन साईडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर येईल. औपचारिकता आता पूर्ण होईल. या मॅचची भव्य विजय मिळवताना दिसेल संघ शौर्य टायगर कुटुंब बांधन. टीमचे संघ मालक शौर्य टायगरचे नक्कीच खुश आहेत. ज्या पद्धतीने पहिल्याच मॅचमध्ये
विनोद घरत साहेबांचा संघ चमकलाय. अप्रतिम कामगिरी त्यांनी केली आहे. यॉर्कर ने हे षटक समाप्त आणि एक भव्य विजय 47 धावाने नमवलंय या मॅच मध्ये मुरबी संघाला. महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघ या सामन्यामध्ये पराभूत होतोय आणि या मॅचचा विजेता संघ ठरलाय शौर्य टायगर. चॅम्पियन हा संघाने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट, कोणाच्याच मनात डाऊट नाहीये, कारण ज्याने तोडफोड बॅटिंग केली, 18 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली, प्रत्येकीने ठोकले पहिले अर्धशतक PPLचं, तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर कॅप्टनी टॉससाठी यायचंय. मी विनंती करेन आदर्श घरत आणि त्याचबरोबर प्रशांत पाटील दोन्ही कॅप्टन टॉससाठी या आणि त्याचबरोबर प्रतीक यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नो डाऊट हाफ सेंचुरी अर्धशतकीय पारीच्या प्लेअरने ते खेळली, सर्वांची मनं जिंकली आणि तो खेळाडू ठरला या प्रतीक सुरते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात शौर्य 11 शौर्य टायगर कुटुंबादान या टीमचे टीम मालक संघ मालक विनोददादा घरत यांचे सुपुत्र शौर्य विनोददादा घरत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये कॅश प्राईज. शौर्य घरत, तुम्हाला विनंती आहे की आपण देखील स्टेजवर या आणि आपल्याकडून 5,000चं हे कॅश प्राईज प्रतीक सुरतेला देऊन सन्मानित करावं. मॅन ऑफ द मॅच गोज टू प्रतीक सुरते. अफलातून केली जबरदस्त फटकेबाजी. एअर स्ट्राईक याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. एअर स्ट्राईक त्या पद्धतीने तो लढला मैदानावरती. मी शौर्यला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 5,000चं कॅश प्राईज देऊन प्रतीक सुरतेला सन्मानित करावं. हाफ सेंचुरी, कमालीची फलंदाजी. तो सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहता या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रतीक सुरते ठरलाय. त्याला इथे दिला जाईल पुरस्कार. मी शौर्य याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यावा. हाफ सेंचुरी अर्धशतकीय पारी खेळणारा प्रतीक आणि 5,000चा कॅश प्राईज. प्रिव्हियस इयर चॅम्पियन टीम शौर्य 11 कुटुंब बांधन. प्रतीक सुरते आपण थांबायचंय. पाहुण्यांना विनंती आहे की आपण देवड इथे त्यांचं स्वागत करूया. ओनर आहेत तुमच्या टीमसाठी हा सन्मान चिन्ह. टीम ओनरला सन्मान पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा सन्मान चिन्ह. थँक्यू. ऑल द बेस्ट प्रतीक सुरते फॉर नेक्स्ट मॅच. टॉस केला जाईल. मी विनंती करतो विनर टीमच्या कॅप्टनला. 2 टीम कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचंय. आदर्श करत आणि प्रशांत पाटील. तर आमचे पनवेल प्रीमियर लीगचे अर्थात सल्लागार बालूजी भोईर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते येथे टॉस करायचं. विनर वर्सेस विनर केला जातोय. हेड अँड आदर्श करत कॉलिंग करणार. इट्स कॉइन हेड कॉल केलाय. हेड पडलाय. शौर्य टायगर कुटुंब बांधन वॉन द टॉस. आदर्श करत आम्हाला जॉईन करतील टॉस बॉक्समध्ये. आदर्श टॉस जिंकलाय. महत्वाची लढत विजेता संघामध्ये. काय निर्णय काय असेल यावेळी? फिल्डिंग गेला. फर्स्ट फिल्डिंग का? कारण याचं कारण काय असेल आणि काय ऑब्झर्वेशन केलं तुम्ही पहिल्या मॅचमध्ये? ऑब्झर्वेशन काहीच नाही असं, कारण की हाय बॉलिंग अटॅक पण चांगला आहे आणि बॅट्समन पण आहेत आणि चांगला परफॉर्मन्स दिला तर जिंकायची शंका फिल्डिंग तर जिंकायचे चान्सेस वाढतील आणि आम्ही जास्तीत जास्त त्यांना थांबवायची कोशिश करू. येस, थँक्यू सो मच. हे टीम कॅप्टन आदर्श शौर्य टायगर कुटुंब या संघाचे. सो न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. शौर्य टायगर कुटुंब टीम येथे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि सुरुवातीला गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सुरुवातीला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय टीम हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी या संघाला. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड अँड क्वालिटी क्रिकेट. जाऊया मैदानाकडे आणि ऐकूया पहिल्या सत्रामध्ये कॉम बॉक्सवरती माझ्यासोबत जॉईंट होतील समालोचक मित्र